नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल चपातीवरती खोबरं ठेवून ही कुठली रेसिपी, पण ही रेसिपी अगदी एकदा केलात ना तर पुन्हा आवर्जून करणार. आता ही नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला सुरुवात करूया. सुरुवातीला ना आपण कणिक भिजवून घेऊयात. त्याच्यासाठी एक भांडं घेतलं आहे आणि इथं चाळून घेतलेले ना 2 कप इतकी कणिक घेतलं आहे. ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि त्याचबरोबर थोडीशी हळद घालूयात. मीठ, हळद ह्या पिठामध्ये मिसळून घेऊयात आणि थोडं थोडं पाणी घालून कणिक मळूयात. आता इथे मी गव्हाचं पीठ वापरलं. गव्हाच्या पिठाच्या ऐवजी मैद्याचा वापर करू शकता. शिवाय अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल. आता व्हिडिओच्या सुरुवातीला सांगते तुम्हाला आजची रेसिपी, म्हणजे कसं तुमचं कन्फ्युजन वाढायला नको. तर आज आपण करत आहोत नारळाची पोळी. म्हणजे अगदी बनवायला सोपी, खायला खुसखुशीत आणि एकदा जर बघितलात ना तुम्ही नक्कीच ट्राय करणार. इतकी छान जबरदस्त होते बरं का. आता कुठलीही पोळी असो, त्याच्यासाठी कणिक जर चांगली भिजवलेली असली तर 101% तुमची पुरणपोळी असो किंवा पोळी असो कुठलीही बिलकुलसुद्धा बिघडणार नाही. सर्व काही असतं ते पिठावरती असतं. जितकं पीठ छान मळून मर्दून मर्दून घेणार ना, जितकं त्याला लवचिकपणा येणार तेवढं आपल्या ज्या पोळ्या आहेत ना छान मऊ लुसलुशीत होणार. वरून तेल घालून पुन्हा छान अशी मऊसूत अशी कणिक मळून घेतले. मळलेली कणिक दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून झाकण ठेवून बाजूला ठेवूयात, म्हणजे ना ते छान प्रकारे भिजले जाईल. आपण नारळाची पोळी करत आहोत का नाही, त्याच्यासाठी हवा नारळ. तर इथं मी एक नारळ घेतला, तर फोडला तर पाहिलं तर त्याच्या आतमध्ये गोटा होता बघा. मग नारळ हा चिरूनसुद्धा पाहिला, पण आतून खोबरं मात्र ओलं होतं. जर खूपच सुकं असतं खोबरं तर वापरलं नसतं. नारळाची पोळी पोळी करत आहोत की नाही आपण, त्याच्यासाठी ओला नारळच असावा. आता हे खोबरं मात्र खूप गोड असतं बरं का, ह्याच्यामध्ये पाणी आटलेलं असतं का नाही म्हणून. आता इथं मी हे खोबरं वापरणार आहे. पाठीमागचा ब्राऊन म्हणजे जो चॉकलेटी भाग असतो तो तुम्ही काढून घेतला तरीसुद्धा चालेल. इथं मी काढत नाही. आता खोबऱ्याच्या ना बारीक बारीक चकत्या करून घेत आहे. आता हे मी मिक्सरला फिरून घेणार आहे. तसं सांगायला गेलं तर खोबऱ्याच्या 2 वाट्या निघाल्या असत्या ना तर मी खोबरं हे खवून घेणार होते, कारण ह्याच्या अगोदर मी दाखवलेलं आहे खोबरं कसं खवायचं. पण आता इथं हा गोटाच निघाला, त्याच्यामुळे आता मी मिक्सरलाच बारीक करून घेते. शक्यतो करून खवणीने ह्या वाट्या खवलात ना तर अतिउत्तमच आहे बरं का. एकसारखं छान खोबरं बारीक होतं. आता बघा पाणी जरासुद्धा न वापरताना जमेल ती इतकं मिक्सरला बारीक करून घ्यायच्या. पातळ पातळ चकत्या करून घ्यायच्या, म्हणजे ना छान बारीक असं नाही हे खोबरं वाटलं जातं. बघा, बिलकुल पण दूध पाणी वापरायचं नाही. आता आपण नारळाची पोळी करण्यासाठी गोडासाठी वापरणार आहे इथं गूळ. गुळाच्या ऐवजी साखरेचा सुद्धा वापर करू शकता. गूळ खिसून घेऊ शकता किंवा असा ना सुरीने कापून घेऊ शकता. एकदम छान एकसारखा पातळ कापला जातो. आता जे खोबरं घेतलं ना आपण ते मोजून घेणार आहोत. मोजून नव्हतं घेतलं बघा, कारण जे गुळाचं प्रमाण आहे का नाही ते त्या खोबऱ्यावरती अवलंबून असतं. म्हणजे जितकं खोबरं ना त्याच्या निम्मे गोडासाठीचं प्रमाण घ्यायचं आहे. म्हणजे जे आता आपलं खोबरं होतं ते 1 कप इतकं भरलं, मग त्याच्या निम्मे अर्धा कप इतकं गूळ घेतलेला आहे बारीक चिरलेला. गोडाचं प्रमाण काय तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता बरं का. मध्यम गोडीच्या छान ह्या पोळ्या होतात. नेहमी हे प्रमाणच वापरायचं बघा. आता चला गॅसकडे वळूयात. तर गॅसवरती पॅन ठेवला आहे आणि पॅनमध्ये ना अर्धा कप इतकं ना बेसनचं पीठ घेतलं आहे. हलका रंग सोनेरी रंग येईपर्यंत ना आपण हे बेसनचं पीठ भाजून घेऊयात. कारण आपल्या पोळीला जे पुरण करणार आहोत त्याला छान बाइंडिंग यावी ह्याच्यासाठी इथं मी बेसनचं पीठ वापरलं. अगदी तुम्ही फुटाणे डाळ असते ती हलकी भाजून मिक्सरला त्याचं पीठ करून घेतलात आणि ते इथं वापरलात ना तरीसुद्धा चालेल. बघा रंग बदललेला आहे बेसनचा. छान भाजलं का नाही हलकं तांबूस. खाली एका डिशमध्ये इथं काढून घेतलं आहे बघा. आता जरा हे बाजूला ठेवूयात. त्याच पॅनमध्ये का नाही 2 चमच इतकं तूप घातलेलं आहे आणि नंतर आपण जे खोबरं बारीक केलं का नाही ते संपूर्ण इथं घालून घेणार आहोत आणि परतून घेणार आहोत. कारण खोबऱ्याला बघा एक स्वतःचं असं ओलसरपणा असतो, पाणी असतं का नाही, त्याच्यामुळे ना आपल्याला चांगलं ह्याचं पाणी निघूसपर्यंत परतून घ्यायचं आहे. जे कसं खोबऱ्यामध्ये जो ओलसरपणा आहे का नाही तो कमी होतं म्हणून. मस्त गॅस हा बारीक ठेवायचा आणि छान खोबरं भाजले बघा. अगोदर जास्त दिसत होतं आणि आता थोडंसं भाजल्यानंतर कमी झालं बघा. हलका रंगसुद्धा बदलला आहे. अति जास्त रंग बदलू द्यायचं नाही. असं पूर्णपणे मोकळं खोबरं व्हायला हवं इतपत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये घालायचं गूळ. तर गूळ तुम्हाला मोजून दाखवलेलाच आहे. अर्धा कप इतका गूळ आहे. जसा गूळ वितळेल ना तसं हे मिश्रण पातळ होतं बघा. खाली गॅस मात्र बारीकच ठेवायचा आहे, नाहीतर गूळ इथं जसा वितळेल ना, जसा शिजला जाईल तसं हे मिश्रण कडक होतं. त्याच्यामुळे गॅस बारीकच ठेवून तुम्हाला इथं सारण करायचं आहे. बघा जसा गूळ वितळत आहे तसं आपलं हलकं मिश्रण हे ओलसर होताना तुम्हाला दिसत असेल. तर ना मी पूर्णपणे गोडासाठी गुळाचा वापर केला. तुम्ही अर्धा गूळ आणि अर्धा साखर
असं दोन्हीचं प्रमाण घेतलात ना, म्हणजे पाव कप गूळ आणि पाव कप साखर तरीसुद्धा चालेल. बघा आपलं जे खोबरं आणि जे गूळ होतं ना, त्यांचा छान एकजीव झालेला आहे. मग ह्याच्यामध्ये आपण भाजून घेतलेलं जे बेसनचं पीठ होतं ना, ते घालून छान परतून घेऊयात. बेसन घातल्यामुळे काय होतं, आपलं गूळ, खोबरं ज्याचा ओलसरपणा असतं का नाही, ते पूर्णपणे शोषून घेतं आणि छान मऊसूत असं आपलं सारण होतं, जसं पुरणपोळीसाठी हवं की नाही अगदी तसं. बघा गॅस हा बारीकच ठेवलेला आहे सुरुवातीपासून आत्तापर्यंत बरं का. आणि छान प्रकारे इथं आपलं हे सारण झालं आहे. थोडीशीच वेलची पूड घालून ना मिसळून घेतलेलं आहे आणि अगदी पाहिजे तसं सारण झालेलं आहे. बरेच जण ना ह्याच्यामध्ये दूध पावडरसुद्धा घालतात. अगदी तुम्ही 2 चमचे दूध पावडर जरी घातलात ना तरीसुद्धा चालेल. आता हे सारण का नाही गरम खूप आहे, तर हलका आपण थंड करून घेणार आहोत. त्याच्यासाठी ना खाली एका डिशमध्ये आपण काढून घेऊयात. तुम्हाला वाटलंच तर तुम्ही 2 चमचे खसखससुद्धा ह्याच्यामध्ये घालू घालू शकता बरं का. अगदी ड्रायफ्रूट आवडत असतील तर एकदम बारीक बारीक चिरून किंवा मी मिक्सरला बारीक करून घालू शकता. मोठे तुकडे ठेवायचे नाही, कारण आपण पोळी करणार आहोत. मध्येच जर मोठे तुकडे आले तर पोळी आपली फाटण्याचे चान्सेस असतात म्हणून. आता हे सारण ह्या ताटामध्ये काढून पसरून घेतले बघा, कारण का ते थंड होईल. आता बघा जी आपण कणिक अगोदरच भिजत घातली होती का नाही, ती अगदी छान प्रकारे भिजलेली आहे. बघा पुरणपोळी कुठलीही असू दे अशी कणिक ओढली तर ताणायला हवी, म्हणजे समजायचं आपलं कणिक अगदी परफेक्ट आहे असं समजायचं. कणिक चांगली असेल तर पोळी अजिबात फाटत वगैरे नाहीत. अगदी वेल्यासारख्या छान फुलणाऱ्या पोळ्या होतात. मस्त एक उंडा घेतला आहे, सुक्या कणकेमध्ये ना बुडवून घेतला आहे आणि जशी आपण इतर पोळी करण्यासाठी पारी करतो तशी करून घेतली आहे. आपलं सारणसुद्धा थंड झालं आहे. आता पाहिजेत तेवढं तुम्ही सारण ह्याच्यामध्ये भरून उंडा पॅक करून घेऊ शकता. आता बघा जर हे सारण तुम्हाला कडक झालं असं वाटतं आहे, मग तुम्ही एकदा मिक्सरला फिरून घेऊ शकता. मग हलकं मऊ होतं. अगदीच खूपच कडक वाटलं तर थोडंसंच पाणी त्याच्यामध्ये घालून मिक्सरला फिरवलात तर पाहिजे तसं अगदी मऊ सारण होतं. याच्यामध्ये बिघडण्यासारखं काहीच नाही. फक्त इथं सांगितलेल्या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या नक्की फॉलो करा, म्हणजे तुमचीसुद्धा पोळी ना अजिबात बिघडणार नाही. आता मस्त सुक्या पीठ भुरभुरून ना पोळी इथं लाटून घेत आहे. अगदी जे सारण आहे तुम्हाला इथं कडेपर्यंत गेलेलं दिसत असेल. ही पोळी ना जास्त जाड लाटायची नाही किंवा अति जास्त पातळ लाटायची नाही, अशी जरा मध्यमच लाटायची. बघू शकता इथे जाडसुद्धा नाही आणि पातळसुद्धा नाही. पातळ जर पोळी केली तर हलकी थोडीशी कडक होते, म्हणून जरा मध्यमच ठेवायची. पोळी लाटून झाली, आता भाजून घेऊयात. तर तव्याला बघा थोडंसंच ना तूप घालून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही पोळी घालून घेतली. आता मस्त एका बाजूने हलकी वर आल्यासारखी वाटली की पलटी करून घ्यायची आणि वरून तूप सोडून ना भाजून घेणार आहोत. अगदी तुम्ही तेल सोडून भाजून घेतलात तरीसुद्धा चालेल. अगदी छान फुलणाऱ्या खुसखुशीत ह्या पोळ्या होतात बरं का आपल्या. ह्याच्या अगोदर बघा मी वेगवेगळ्या तुम्हाला पोळ्यांचे व्हिडिओ दाखवले, जसं की मूगडाळ पुरणपोळी, चणा डाळाची पुरणपोळी, तेल पुरणपोळी, त्याचबरोबर आपली रताळ्याची पुरणपोळी, त्याचबरोबर केळीची पुरणपोळी, त्याचबरोबर आंबा सीझनला आंब्याची पोळी. ह्या सर्व पोळींचे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेतच, पाहू शकता. बरेच जण चणा डाळीची पुरणपोळी खात नाहीत, मग त्यांच्यासाठी ना तुम्ही मुगाच्या डाळीची पुरणपोळी करू शकता. आणि सर्व पुरणपोळीचे व्हिडिओ जे आहेत ना अगदी परफेक्ट असे तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत, म्हणजे जरी पहिल्यांदा जरी करायला घेतलात ना तुम्ही बिलकुलसुद्धा बिघडणार नाही. सर्व छोट्या मोठ्या टिप्स सांगितल्यात, जेणेकरून तुमची पुरणपोळी ना अजिबात बिघडायला नको, अगदी छान परफेक्ट मऊ लुसलुशीत फुलणाऱ्या हव्या. तर बघा तुम्हाला आणखीन एक पोळी ना लाटून दाखवली, किती कडेपर्यंत सारण जाते बघा आणि बिघडण्यासारखं अवघड काहीच नाही. ही पोळी जशी आपण चपाती कशी लाटतो का नाही तशी लाटून घ्यायची. बघा इतर पोळी तुम्हाला करायला ना थोडीशी अवघड वाटेल, पण ही पोळी करायला बिलकुलसुद्धा अवघड वाटणार नाही. अधेतमध्ये आपण देवासाठी नैवेद्य दाखवतो किंवा काहीतरी गोडधोड खायचं असतं, मग अशा वेळेस ना नक्की तुम्ही ही एकदा पुरणपोळी ट्राय करू शकता. पोळी बघा अगदी गबगबीत छान फुलणाऱ्या अशा होतात. बऱ्याच इथं मी पोळ्या तुम्हाला दाखवत आहे, अगदी काटोकाट फुललेल्या आहेत बघा. मस्त नारळाच्या सारणातल्या आपल्या खमंग इथं पोळ्या तयार झालेल्या आहेत. अति जास्त वेळ नाही किंवा झंझट नाही. पोळी करायचं म्हणलं की डाळ शिजवा, पुरण करा, खूप अशी झंझट असते, बराच असा वेळ जातो. पण ह्याच्यात काहीच नाही, फक्त तुम्हाला सारण करून ना कणिक मळून ह्या पोळ्या करून घ्यायच्या आहेत. बऱ्याच इथं पोळ्या दाखवल्या, मस्त फुलल्या का नाही. आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये बघा मध्यम आकाराच्या ना 5 इतक्या पोळ्या झालेल्या आहेत. कडेपर्यंत सारण गेल्यात आणि अगदी मोजूशीत. ह्या पोळ्यांना ना तुम्ही वरून तूप लावून कोरड्या जरी खालात ना एक नंबर लागतात. पोळ्या ना अगदी तुम्ही प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकता. आता इथं मी तूप लावून पोळ्या शेकून घेतल्यात, अगदी तुम्ही तेल लावून सुद्धा शेकून घेऊ शकता. आणि आता ना इथं वरून तर पोळ्या पाहिलाच, एक तुम्हाला मोडून सुद्धा दाखवते. अगदी मुलंसुद्धा आवडीने खातात बरं का. मुलांना मधल्या वेळेस टिफिनला सुद्धा तुम्ही खाण्यासाठी देऊ शकता. आणि बघा आता मोडल्यानंतर तुम्हाला दाखवते,
मस्त सारण बघा अगदी किती कडेपर्यंत गेलेलं आहे. वाव. आणि अगदी खायला इतकी जबरदस्त लागते ना. खरंच माझी तर फेवरेट आहे बरं का ही नारळाची पुरणपोळी. लवकरच बघा अक्षय तृतीया येत आहे. मग कुठलाही सणवार असलं की आपण काहीतरी गोडाधोडाचं करतो. मग नक्कीच ही सारणाची पुरणपोळी करून बघा. मग कसा वाटला व्हिडिओ ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे ते सुद्धा करून पाहतील. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.